नमस्कार. श्री रमण महर्षी यांची शिकवण. श्री रमण महर्षी यांची शिकवण भाग 25वा आणि टॉक्स विथ रमण महर्षी पार्ट 9. दिनांक 23/8/1936. दिनांक 23/8/1936. एक प्रश्न विचारण्यात आला. प्रथम बोधवाक्य बघू आपण. काही पकडू नका, काही सोडू नका. काही पकडू नका, काही सोडू नका. असलेपणात आपण आहो म्हणून यातच राहा. आणि हेच ध्यान किंवा सर्वोत्तम ध्यान होय. निसर्गदत्त महाराज. काही पकडू नका, काही सोडू नका. असलेपणात आपण आहो यातच राहा. हेच ध्यान किंबहुना सर्वोत्तम ध्यान. निसर्गदत्त महाराज. ते एक प्रश्न असा आहे की संसार भौतिकवादी आहे, यावर उपाय काय? संसार भौतिकवादी आहे, यावर उपाय काय? यावर महर्षी म्हणाले, अहो भौतिकवादी, अध्यात्मवादी हे सर्व तुमच्या मनाचे खेळ आहेत. हे सर्व तुमच्या मनाचे खेळ आहेत. तुमचे केवळ दृष्टिकोन आहेत. तुम्ही प्रथम यथार्थ दृष्टी ठेवा. उगीच सृष्टीकर्त्याला आपल्या सृष्टीचे पालन कसे करायचे आहे हे समजावून सांगू नका. ते त्याला चांगले समजते. तुम्ही यावर उपाय शोधू नका. आत्मभावात दृढ राहा. असलेपणात दृढ राहा. इतकेच तुम्हाला करायचे आहे. प्रश्न, पण हे कसे शक्य होईल? पण हे कसे शक्य होईल? महर्षी म्हणाले, हा प्रश्न एखाद्या अनात्म वस्तूविषयी विचारला तर तो योग्य असता, पण आत्मसत्तेविषयी असा प्रश्नच निर्माण होत नाही. पण आत्मसत्तेविषयी असा प्रश्नच निर्माण होत नाही. तुमचे असलेपण सदैव व पुराव्याविना निरंतर नेहमी करताच हजर असे आहे. तुम्ही ते नाकारू शकत नाही. तुम्हाला तुमच्या असण्याविषयी कधी संशय वाटला आहे काय? तुम्हाला तुमच्या असण्याविषयी कधी संशय वाटला आहे काय? प्रश्न करणारा म्हणाला, नाही बॉ, संशय कधी वाटला नाही. मग महर्षी म्हणाले, पण तुम्ही सांगता ते जमत नाही. हे काय आहे मग? तुम्ही फक्त लक्ष तर ठेवा. खोदले म्हणजे पाणी लागते. खोदले म्हणजे पाणी लागते. प्रत्येकाला आपल्या आत्मभावाचे अस्पष्ट भान नेहमी म्हणजे नेहमीच असते. कारण ओल आहे तेथे पाणी आहेच. ओल आहे तेथे पाणी आहेच. आणि बरोबर तुम्ही तिथेच खोदा, तिथेच शोध घ्या, म्हणजे तुम्हाला बरोबर पाणी लागेल. ओलीकडे लक्ष ठेवा. प्रश्न, पण मनाला नष्ट कसे करावे? पण मनाला नष्ट कसे करावे? महर्षी म्हणतात, मन, बुद्धी इत्यादी या सर्व एकच अवस्था आहेत. आत्मभाव किंवा असलेपणा स्पष्ट झाला की मन आपोआप अस्पष्ट होते, निस्तेज होते. त्याला काय नष्ट करायचे? म्हणजेच पाण्याला सुकलेले पाणी करता येत नाही. पाण्याला सुकलेले पाणी करता येत नाही. मेलेल्याला परत मारता येत नाही. म्हणून तुम्ही फक्त आत्मभाव जागवा. असलेपणात राहा. मनाविषयी काहीच करू नका. कारण मनाविषयी काहीच करावे लागणार नाही. ते आपोआप लुप्त होईल. फक्त त्यासाठी तुम्ही आत्मभावात राहा, असलेपणात राहा. बस एवढीच एक अट आहे. एका म्याने दोन तलवारी राहू शकत नाही. मन आणि बोध ह्या दोन तलवारी एका म्यानात राहू शकत नाही. दिनांक 19/8/1936. दिनांक 29/8/1936. बोधवचन. मुरांब्यासारखे स्वतःत मुराल, मुरांब्यासारखे स्वतःत मुराल, तेव्हाच कळेल आपण व जग हे एकच आहे. आपण व जग हे एकच आहे.
एक गुजराती सज्जन आले आहेत. त्यांनी विचारले. प्रश्न. असे म्हणतात की मृत्यूनंतर आपापल्या पापपुण्यानुसार आम्हाला फळे भोगावी लागतात. महर्षी म्हणाले, त्याची फिकीर मुळीच करू नका. त्याची फिकीर मुळीच करू नका. त्याची फिकीर तुम्ही आता या क्षणी का करता? त्याची फिकीर तुम्ही आता या क्षणी का करता? गाढ झोपेत तुम्ही असता. गाढ झोपेत तुम्ही असता. पण असे प्रश्न त्यावेळी तुम्हाला पडतात काय? असे प्रश्न त्यावेळी तुम्हाला पडतात का? व गाढ झोपेत तुम्ही जसे असता त्यापेक्षा सध्या काही वेगळे असे आहात काय? गाढ झोपेत तुम्ही जसे असता त्यापेक्षा सध्या काही वेगळे असे आहात का? मग व्यर्थ चिंता का करता? तुम्ही तेच आहात जे गाढ सुषुप्तीत असता. जे गाढ सुषुप्तीत असतात. तेवढ्यात एक महाराणी आलेले आहेत. त्यांनी सभ्य आणि सौम्य शब्दात विचारले. ते असे, माझ्याजवळ सर्व काही आहे. माझ्याजवळ सर्व काही आहे. एक मनुष्य म्हणून जे जे काही इच्छा करील ते ते सर्व माझ्यापाशी आहे. पण केवळ मानसिक शांतता नाही. पण केवळ मानसिक शांती नाही. कुणीतरी ते हिरावून घेत आहे असे सारखे वाटते. बहुतेक ते माझे प्रारब्ध असावे. आणि काही क्षण ती महिला विलक्षण भावप्रधान झाली. महर्षी कोमल स्वरात म्हणाले, प्रारब्ध काय असते? काहीच नाही. समर्पण करा, सर्व ठीक होईल. स्वतःवर काही घेऊ नका. सर्व दायित्व प्रभूवर सोडा. मग प्रारब्ध तुमचे काय वाकडे करणार? प्रश्न. पण असे संपूर्ण समर्पण मला मात्र असंभव वाटते. महर्षी म्हणाले, आहे ते कठीणच, पण तसा निश्चय करावा. पण आंशिक समर्पणापासून सुरुवात करावी. मग तिने प्रश्न विचारला, पण काय अशा आंशिक समर्पणाने प्रारब्ध नष्ट होऊ शकेल? महर्षी अगदी ठामपणे म्हणाले, निश्चितच. ती महिला म्हणाली, प्रारब्ध काय मागच्या जन्माचे फळ वगैरे नाही? महर्षी म्हणाले, तुम्ही आंशिक समर्पण केले आहे ना, मग ईश्वर काय ते पाहिल. तुम्ही कशाला त्याविषयी इतक्या खोल चौकशा करता? प्रश्न. पण हे नियम वगैरे तर स्वयं ईश्वरानेच तयार केले आहेत ना. तो आपले विधान कसे काय तोडेल? महर्षी म्हणाले, तोडणे न तोडणे सर्व त्याच्या इच्छेवर आहे. सर्व काही तोच आहे. हे जर तुम्हाला समर्पण करता आले तर याविषयी सुद्धा तुम्हाला चिंता करायची गरज नाही. प्रश्न. ईश्वर दर्शन कसे होईल? महर्षी म्हणाले, अंतर्मुख व्हा. ईश्वर म्हणजे आंतरिक चैतन्य म्हणजे चित म्हणजे आपण आहोत. या रूपाने तेच आंतरिक चैतन्य सदा सर्वदा अभिव्यक्त होत आहे. आपण आहोत हे कुणी नाकारू शकत नाही. आपण आहोत हे कुणी नाकारू शकत नाही. याला साक्षी पुरवायची गरज नाही. शास्त्र अभ्यास करायची जरूर नाही. कारण ते सदैव आहे. म्हणूनच सत आहे. आपण आहोत याचा आपल्याला साक्षात अनुभव आहे. अपरोक्ष अनुभव आहे. म्हणूनच ते चित आहे. व आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही. म्हणजे आपले आपल्या असण्यावर सदैव प्रेम आहे. कारण आपण आपल्याला आवडतो म्हणजेच आवडण्यामुळे आनंद होतो. कारण जेथे प्रेम तेथे निरपक्ष असा प्रकारचा आनंद आहे. एवढा सच्चिदानंद या पदाचा अर्थ होऊ शकतो. प्रश्न. ईश्वर सर्वाभूती आहे म्हणजे सर्वात आम्ही ईश्वराचे दर्शन करावे की काय? महर्षी म्हणाले, ईश्वर सगळ्यात आहे. तसा द्रष्ट्यात तुमच्यात पण आहे. दृश्य पदार्थात ईश्वर पाहण्याकरता पंचज्ञानेंद्रिय व मन हवे. दृश्य पदार्थात ईश्वर पाहण्याकरता
पंच ज्ञानेंद्रिय व मन हवे. त्यामुळे त्याची खात्री देता येत नाही. पण आतमध्ये असलेल्या ईश्वराविषयी म्हणजे आपल्या असणेपणाविषयी काहीच शंका घेता येत नाही. दृश्यात ईश्वर आहे अशी शेवटी तुम्हाला कल्पनाच करावी लागते. हे रमण महर्षीचं वाक्य अतिशय महत्वाचं आहे. दृश्यात ईश्वर आहे अशी शेवटी तुम्हाला कल्पनाच करावी लागते. पण आतल्यासाठी कल्पना, संकल्प इत्यादी काहीच करावे लागत नाही. काहीच करावे लागत नाही. हा रमण महर्षीच्या शिकवणीचा टर्निंग पॉइंट आहे. असो, प्रश्न. जगातील सुंदर रंगबिरंगी सृष्टी सौंदर्य पाहिले की प्रसन्नता येते आणि त्यात आम्ही ईश्वर दर्शन करतो. जगातील सुंदर रंगबिरंगी सृष्टी सौंदर्य पाहिले की प्रसन्नता येते व त्यात आम्ही ईश्वर दर्शन करतो. महर्षी म्हणाले, या सर्व मानसिक कल्पना आहेत. दृश्य पदार्थ, देहभाव, भावना तथा संकल्प सर्व काही या मानसिक कल्पनाच आहेत. आत्मा, मन, अहंकार हे पण केवळ शब्द आणि केवळ शब्दच आहे. केवळ चैतन्य एकमेव असे सत्य आहे. तुम्ही आहात, तुमचा असणेपणा हाच केवळ सत्य आहे. याला कुठल्याही पुराव्याची गरज नाही आणि ते नेहमी करता हजरच आहे. प्रश्न. पण या चैतन्यापासून आनंद कसा मिळेल? महर्षी म्हणाले, आनंदच त्याचे मूळ आहे. आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही आणि आवडत पण नाही. म्हणजे आपण आहो अशी आपलीच आपल्याविषयी आवड आहे, प्रेम आहे आणि प्रेम म्हणजेच आनंद. त्याशिवाय आवड किंवा प्रेम वाटणारच नाही. या आनंदाचा अनुभव घेणारा असा दुसरा तिथे कुणी नाही. नसतो. कारण हेच तुमचे स्वाभाविक मूळ आणि सहज असे स्वरूप आहे. या दृष्टीने आत्मा, परमात्मा इत्यादी केवळ मानसिक कल्पनाच ठरतात. प्रश्नकर्ता हे ऐकून फारच आश्चर्यचकित झाला, कारण अशा तऱ्हेचं कधी ऐकायला मिळालं नाही आपल्याला सुद्धा. प्रश्नकर्ता अतिशय आश्चर्यचकित झाला. काय परमात्मा पण मनाची कल्पना मात्र आहे? महर्षी ठामपणे म्हणाले, होय. तुम्ही तुमच्या गाढ निद्रेत, सुषुप्तीत ईश्वर, आत्मा, परमात्मा इत्यादीचा विचार करू शकता काय? प्रश्न. पण सुषुप्ती तर एक जड अवस्था आहे. महर्षी म्हणाले, असे नाका. ईश्वर, आत्मा, परमात्मा सत्य आहे, तर त्यांनी सदैव असायलाच हवे. जड अवस्था झाली म्हणून काय झाले? तात्पर्य, ईश्वरा वगैरे संबंधी तुम्हीच जागृतीत विचार करता की ईश्वर आहे म्हणता, ईश्वर नाही म्हणता. ते तुम्ही फक्त जागृतीतच करू शकता. म्हणून तो तुम्हाला आहे वाटते. तुम्ही नाही विचार केला तर तो तुम्हाला नाही वाटतो. जागृतीत ईश्वराचा विचार कोण करतो? जागृतीत ईश्वर नाही असा विचार कोण करतो? प्रश्नकर्ता म्हणाला, अर्थात मी विचार करते. महर्षी म्हणाले, हा मी कोण आहे? हे कोण म्हणत आहे? हे म्हणणारे शरीर आहे का? हे तपासा. प्रश्न. होय, शरीरच म्हणत आहे. महर्षी म्हणाले, देह, शरीर हे कसे काय म्हणणार? कारण सुषुप्ती तर देह बोलतच नाही. कारण सुषुप्तीत म्हणजे गाढ झोपेत तर देह बोलतच नाही. प्रश्न असा विचारला त्यावर की देहातील कुणीतरी म्हणते. महर्षी म्हणतात, तुम्ही देहाच्या बाहेर आहात की देहाच्या आत आहात? तुम्ही देहाच्या बाहेर आहात की देहाच्या आत आहेत? प्रश्न.
निश्चित मी शरीराच्या आतच आहे. ती महिला म्हणाली, निश्चितच मी शरीराच्या आत आहे. महर्षी म्हणाले, सुषुप्तीत पण असाच बोध असतो काय? निश्चित मी शरीराच्या आतच आहे असा सुषुप्तीत बोध असतो काय? प्रश्नकर्ती म्हणाली, अहो सुषुप्ती तर जड आणि मूढ अवस्था आहे, मी प्रथमच सांगितले. महर्षी म्हणाले, वास्तविकता अशी आहे की तुम्ही न शरीराच्या बाहेर आहे न तुम्ही शरीराच्या आत आहात. कोणत्याही अवस्थेत तुम्ही फक्त आहात. कोणत्याही अवस्थेत तुम्ही फक्त आहात. आत बाहेर असे काहीही नाही. आत बाहेर असे काहीही नाही. जर याच असलेपणाच्या म्हणजे चैतन्याच्या अवस्थेत तुम्हाला जर स्थिर राहता आले तर तुम्ही सदैव सदैव प्रसन्न राहाल. महिला म्हणाली, मी सुषुप्तीला निकृष्ट मूढ जड अवस्था समजत आलेले आहे. मी सुषुप्तीला निकृष्ट मूढ जड अवस्था समजत आले आहे. महर्षी असे जर आहे तर गाढ निद्रेची कामना का होत असते? जर निकृष्ट जड अवस्था आहे तर गाढ निद्रेची कामना आपण का करतो? प्रश्न करती. थकल्यामुळे झोपावे असे वाटते, आराम करावा वाटते, दुसरे काय? महर्षी म्हणाले, पण काय शरीर स्वतःहून जागते अथवा झोपते? शरीर स्वतःहून जागते अथवा झोपते. देहाचे भान न ठेवता तुम्ही कसे म्हणू शकता की देह झोपला आहे की नाही? देहाचे भान न ठेवता तुम्ही कसे म्हणू शकता की देह झोपला की नाही, थकवा गेला की नाही? म्हणजेच सुषुप्तीत तुम्ही सदैव असता पण अप्रभावित असता. म्हणजे सुषुप्तीत तुम्ही सदैव असता पण अप्रभावित असता. कारण आता जागृतीत थकवा गेला हे तुम्हाला कळते. कारण आता जागे झाल्यावर तुम्हाला हे कळते की थकवा गेला. तात्पर्य देह आहे, देह नाही. ही भावना फक्त एक संकल्प आहे व संकल्प म्हणजेच मन आणि याला आधार म्हणजेच आपला आहेपणा, आपले असणेपण, आपण आहो असे वाटणे. प्रश्न, पण मनाचा नाश कसा करावा? हा प्रश्न खूप लोक विचारतात. पण मनाचा नाश कसा करावा? महर्षी म्हणतात, मनाचा नाश व्हायला हवा, करायला नको. महर्षी म्हणतात, मनाचा नाश व्हायला हवा, करायला नको. मनाचा नाश कसा करावा? मनाचा नाश असा करावा इत्यादी हे सर्व संकल्पच आहेत, इच्छाच आहेत. पण हे कुणाचे विचार, संकल्प आणि इच्छा आहेत याचा शोध घेताच मनाविषयी काही वेगळे करायचा प्रश्नच निर्माण होत नाही. काही वेगळे म्हणजे मनाचा नाश कसा करावा इत्यादी. प्रश्न, हे तर फारच कठीण वाटते वा. हे तर अति कठीण आहे, कठीणातून कठीण आहे. महर्षी म्हणाले, कठीण इत्यादी हे सुद्धा तुमचे विचारच आहेत. कठीण इत्यादी तुमचे सगळे विचारच आहेत आणि तेच मुख्य तुमचा अडथळा करतात आणि तेच तुम्हाला अटकाव करतात. तेच मुख्य अडथळा आहेत. कठीणतेचा भाव कुणाचा हेच आता शोधा. कठीणतेचा भाव कुणाचा हेच आता शोधा. तसे पाहिले तर मन मुळात असत्यच असल्यामुळे ते लुप्त होण्याला काहीही विशीर लागत नाही. तसे पाहिले तर मन मुळात असत्यच असल्यामुळे ते लुप्त होण्याला काहीच उशीर लागत नाही. मनापेक्षा आत्मभावात राहणे हे केव्हाही अगदी सोपे आहे. मनापेक्षा आत्मभावात असलेपणात आपण आहो या भावात राहणे जास्त सोपे आहे. कारण ते तुमचेच स्वरूप आहे. कारण ते तुमचेच स्वरूप आहे. प्रश्न, आम्हाला तर बाहेरच्या सृष्टीत ईश्वराची भावना करणे सरळ सरळ वाटते, पण तुम्ही म्हणता तसे संकल्प शून्य होणे मात्र फारच कठीण वाटते. आम्हाला तर बाहेरच्या सृष्टीत ईश्वराची भावना करणे सरळ सरळ वाटते, पण तुम्ही म्हणता तसे संकल्प शून्य होणे मात्र अतिशय कठीण वाटते. महर्षी यावर म्हणाले, हे खरोखरच हास्यास्पद आहे. हे खरोखर हास्यास्पद आहे. वास्तविक अंतर्मुख होणे सोपे आहे.
वास्तविक अंतर्मुख होणे सोपे आहे. प्रश्न, पण मला समजत नाही, मला मात्र हे सगळे अतिशय कठीण कठीण वाटते. मला काही समजत नाही, हे सर्व कठीण वाटते. महर्षी म्हणाले, कठीणतेचा भावच मुख्य बाधा आहे. हे आपण मागे सांगितलेच. कठीणतेचा भावच मुख्य बाधा आहे. थोडा अभ्यास करा, नेटाने धरा, आर्तता ठेवा, जिव्हाळा ठेवा, जिज्ञासा ठेवा. प्रश्न, म्हणजे काय करा? म्हणजे काय करा? महर्षी म्हणाले, मी कोण आहे याचं मूळ शोधा. आधार काय हे शांतपणे शोधा. प्रश्न असा विचारला, पण ती तर माझ्या जन्मापूर्वीची स्थिती आहे. मी कोण आहे, त्याचं मूळ काय, आधार काय हे शांतपणे शोधा. यावर महिला म्हणाली, ही तर माझ्या जन्मापूर्वीची स्थिती आहे. महर्षी म्हणाले, इथे जन्म मृत्यूचा विचार थोडाच करायचा आहे. काय तुमचा आणि माझा जन्म झाला आहे? तो जन्म मनाच्या उदयामुळेच आहे असे वाटते. मग देहभावाचा उदय होतो. खरोखर तुमचा जन्म झाला की काय? प्रश्न, काय माझा अजून जन्म झाला नाही? काय माझा अजून जन्म झाला नाही? महर्षी म्हणाले, तुम्ही देहभाव ठेवता म्हणून जन्म झाला म्हणता, पण काहीच नवे नाही, कुठेच काही भेद नाही, न जन्माचा न मृत्यूचा. असा आहे महाराज. प्रश्न, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सुषुप्ती ही अवस्था सर्वश्रेष्ठ आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सुषुप्ती ही अवस्था सर्वश्रेष्ठ आहे, तर आम्ही सदैव त्या अवस्थेत का राहत नाही? ये होईन बात. तर आम्ही सदैव त्या अवस्थेत का राहत नाही? महर्षी म्हणाले, तसे पाहिले तर सध्या तुम्ही काय सुषुप्ती अवस्थेत नाहीत की काय? तसं पाहिलं तर सध्या तुम्ही काय सुषुप्ती अवस्थेत नाहीत की काय? त्याला काय फक्त अंथरुणावर झोपून डोळे बंद करून अंगावर पांघरून घेऊन अशीच अवस्था धारण केली पाहिजे की काय? त्याला काय अंथरुणावर झोपून डोळे बंदच राहिले पाहिजेत की काय? तुमची सध्याची वर्तमान जागृत अवस्था स्वप्नापेक्षा काही वेगळी आहे काय? असे रमण महर्षी आपल्याला विचारतात. तुमची सध्याची वर्तमान जागृत अवस्था स्वप्नापेक्षा काही वेगळी आहे का? फार गूढ प्रश्न आहे. तथाकथित तुमच्या जागृत अवस्थेतही तुम्ही संकल्प, विकल्प इत्यादी, भीती इत्यादी द्वारा एक केवळ स्वप्नच पाहत असता. हे खरे आहे ना? वर्तमानात तुम्ही कुठे असता? सध्या निद्राच तुमच्या तिन्ही अवस्थेचा आधार आहे. पण जेव्हा जाग तुमच्या तिन्ही अवस्थेचा आधार होईल, तेव्हाच सर्व कळेल आणि मग तेव्हा जन्म मृत्यूत काही भेद राहणार नाही. सध्या सध्या सुषुप्तीत स्वप्नासारखे तुम्हाला जन्म मृत्यू खरे वाटतात. सध्या सुषुप्तीत स्वप्नासारखे तुम्हाला जन्म मृत्यू खरे वाटतात, कारण ही तुमची सुषुप्ती अवस्थाच आहे. दिनांक 8/12/1936. 8/12/1936. बोधवचन. बोधवचन. बाह्य जगाने तुमच्यावर किती प्रमाणात सत्ता गाजवावी, बाह्य जगाने तुमच्यावर किती प्रमाणात सत्ता गाजवावी हे केवळ तुमच्याच हातात आहे. बाह्य जगाने तुमच्यावर किती प्रमाणात सत्ता गाजवावी हे केवळ तुमच्याच हातात आहे. निसर्गदत्त महाराज. 2 पारशी महिला आलेल्या आहेत. एका महिलेचं नाव आहे कुमारी गुलबाई बैरामजी आणि दुसऱ्या महिलेचं नाव आहे शिरीनबाई बैरामजी. दोघांनीही चर्चा प्रारंभ केल्या आहेत. प्रश्न त्यांनी असा विचारला, महर्षी, मला शाब्दिक ज्ञान आहे पण साक्षात्कार नाही. महर्षी, मला शाब्दिक ज्ञान आहे पण साक्षात्कार नाही. महर्षी म्हणाले, साक्षात्कार म्हणजे काही नवीन मिळवणे नाही. अहो, तुम्हीच ते आहात. करायचे इतकेच की मला कळत नाही हा संकल्प सोडायचा.
मला समजत नाही, हा संकल्प सोडायचा हे कठीण आहे, जमणार नाही, माझ्या मर्यादा आहेत, हा संकल्प सोडायचा. प्रश्न, मग तर काहीच प्रयत्न नको करायला असेच म्हणावे लागेल. महर्षी म्हणाले, होय, हे अगदी तसेच आहे. तर मग काहीच प्रयत्न नको करायला असेच म्हणावे लागेल. महर्षी म्हणाले, होय, हे अगदी तसेच आहे. असा कोणताच क्षण नाही, असा कोणताच क्षण नाही की त्या क्षणी तुमचे असले पण हे गैरहजर आहे. असा कोणताही क्षण नाही की त्या क्षणी तुमचे असले पण गैरहजर आहे म्हणून. ही निसर्गदत्त महाराजांची भाषा आहे. तसं पाहिलं तर ती नेहमी हजरच आहे. कोणत्याही जागेला रिकामी करायची असेल तर तेथील अडगळ दूर केली की ती रिकामी झालीच समजा. रिकामी करावी लागत नाही. कोणत्याही जागेला रिकामी करायची असेल तर तेथील अडगळ दूर केली की ती रिकामी झालीच समजा. रिकामपणा तेथे भरावा लागत नाही. रिकामपणा तिथे दुसरीकडून आणून भरावा लागत नाही. तो तिथे सदैवच आहे, सहजचाच आहे. तसेच हे आहे. त्यामुळे तुम्ही साक्षात्कार म्हणजे काही नवीन मिळवणे असे काही समजू नका. वस्तुता भरलेल्या जागेत पण मूळची रिकामी जागाच आहे. वस्तुता भरलेल्या जागेत पण मूळची रिकामी जागाच आहे. पण तुमचे लक्ष भरलेल्यापणाकडे आहे, रिकामपणाकडे नाही. याकडे लक्ष ठेवणे म्हणजेच ध्यान. याकडे लक्ष ठेवणे म्हणजेच ध्यान. हा रिकामेपणा म्हणजे अभाव किंवा शून्यता नाही. हे अजून फार महत्वाचं आहे. हा रिकामेपणा म्हणजे अभाव किंवा शून्यता नाही. कारण शून्यतेचा बोध कुणाला होत आहे? यावर सगळं तत्वज्ञान गोल गोल फिरते. कारण शून्यतेचा बोध कोणाला होतो आहे? काहीतरी असल्याखेरीज काहीतरी आहे किंवा काही नाही असे वाटतच नाही. काहीतरी असल्याखेरीज काही आहे किंवा काही नाही म्हणजे शून्य आहे हे वाटतच नाही. ज्ञान अज्ञान सर्व मनाचे खेळ आहेत. संकल्प कल्पनेचा अभाव म्हणजे शून्यता नव्हे. संकल्प कल्पनेचा अभाव म्हणजे शून्यता नव्हे. कारण संकल्पाचा अभाव जाणणारे तत्व तेथे हजरच आहे. कारण संकल्पाचा अभाव जाणणारे तत्व तेथे हजरच आहे. ते तत्व स्वयंप्रकाशित आहे. आपण आहो हे ते तत्व आहे आणि याला कुठल्याच पुराव्याची किंवा ज्ञानाची गरज नाही. हे बघा, एका स्त्रीच्या गळ्यात रत्नहार होता, पण तो हरवल्या या केवळ कल्पनेने तिला ग्रासले. हरवला नव्हता, पण हरवला ही कल्पना इतकी दृढ झाली की तिला वाटले की रत्नहार हा हरवलेलाच आहे. पण एका स्त्रीने हार गळ्यातच आहे याचे तिला स्मरण करून दिले. तिने हाताने तो हार मानेत आहे की नाही चाचपडून याची खात्री केली आणि अतिशय आनंदित झाली. तसा आत्मभाव सदैव आहेच. तुम्ही शोधा नका शोधू, तो आहेच. पण त्याकडे तुमचे लक्ष नाही. इतकी आणि इतकी साधी अडचण आहे. अडचण म्हणजे शुद्ध जिज्ञासा नाही, आर्तता नाही वगैरे. म्हणून हा सर्व घोटाळा होत आहे. प्रश्न, शुद्ध मीचा बोध होण्या अगोदर काय स्थिती असते? शुद्ध मीचा बोध होण्या अगोदर काय स्थिती असते? महर्षी म्हणाले, हृदयाचं एक सूक्ष्म छिद्र असते, ते सदैव बंद राहते. पण विचार मार्गामुळे आपल्या असणेपणावर लक्ष ठेवल्यामुळे ते छिद्र तिथे प्रकाशित चेतनेद्वारे उघडल्या जाते आणि हे सर्व एखाद्या समाधीप्रमाणे आहे. हे छिद्र जेव्हा उघडते तेव्हा सगळे प्रश्न मिटतात. प्रश्न, मृत्यूच्या अगोदरची स्थिती कशी असते? मृत्यूच्या अगोदरची स्थिती कशी असते? महर्षी म्हणाले, मृत्यूच्या वेळी श्वासोच्छ्वास जोराने चालतात, हे सगळ्यांना माहित आहे. देहाचे भान जाते, मध्येच भान येते. वर्तमान देहाचा प्रचंड मोह वाटतो, मध्येच मोहभंग होतो. श्वासोच्छ्वास जोराने होतात. त्यावेळी एक विचित्र स्वप्नासारखी अवस्था होते.
महर्षीने आपल्या स्वतःच्या आईच्या मृत्यूसंबंधी हे सर्व सांगितलेले आहे. महर्षी म्हणाले, सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत मी आईजवळ बसून होतो. एक हात आईच्या मस्तकावर आणि दुसरा हात तिच्या हृदयावर होता, कारण त्यांच्या आईमध्ये जीवन मृत्यूचा भयंकर संघर्ष चालू होता. पण रमण महर्षीच्या स्पर्शामुळे त्यांच्या आईच्या हृदयामध्ये प्रवेश होऊन शांत चित्ताने त्यांचा मृत्यू झाला. पळणीस्वामीच्या वेळी सुद्धा असेच घडले. त्यावेळी सुद्धा पळणीस्वामीच्या जवळ त्यांचे मांडीवर डोके होते आणि एक हात मस्तकावर आणि एक हात त्यांच्या हृदयावर होता. आणि पळणीस्वामीने मात्र मध्येच डोळे उघडल्यामुळे त्यांच्या हृदयात जो प्रवेश व्हायचा तो होऊ शकला नाही आणि नेत्राद्वारे त्यांचे प्राण बाहेर पडले. त्यामुळे पाहिजे तसा शांतपणे मृत्यू झाला नाही. हे जिज्ञासूंनी जरूर वाचावे. धन्यवाद. नमस्कार.